गिरगाव चौपाटीवरचे दृश्य आपण बघतोय। अतिशय भव्य अशी ही बाप्पा आता विसर्जनासाठी ही मूर्ती तिथं आलेली आहे। एका पाठोपाठ एक आपण मूर्ती बघतोय, जवळजवळ 4 ते 5 मूर्ती रांगेत आहेत। गिरगाव चौपाटीवर देखील आता भाविकांचा उत्साह शिगेला गेलेला आहे। अनेक भाविकांच्या डोळ्यात अश्रू आहेत। पुढच्या वर्षी लवकर या, भक्ती रसानं मुंबई शहर न्हाऊन निघाले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। उपराजधानी नागपूरमधील दृश्य बघा, अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली बाप्पाची मिरवणूक पुढे जाते। विसर्जन मिरवणुकीवर AI कॅमेऱ्यांची देखील नजर आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ढोल ताशांचा गजर आहे। मुंबई आणि पुण्यातील दोन दृश्य आपण बघतोय। ही एक आकर्षक अशी बाप्पाची मूर्ती आहे। गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागे भगवान विष्णूची देखील मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। चिंचपोकळीचा चिंतामणी गेल्या काही वर्षामध्ये युवा वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या मंडळाचा, चिंचपोकळी मंडळाचा हा चिंतामणी आहे। या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला देखील मोठी गर्दी झालेली आपण पाहायला मिळते। मुंबईच्या कानाकोपऱ्यातून इव्हन राज्यभरातून अनेक नागरिक ही विसर्जन मिरवणूक पाहायला येतात। आवर्जून मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहायला नागरिक येत असतात। चिंचपोकळीचा चिंतामणी हा गेल्या 10 वर्षात अतिशय प्रसिद्धीस पावलेला बाप्पा आहे। जेवढं लालबागचा राजा किंवा गणेश गल्लीतला राजा तेवढंच महत्त्व आता चिंचपोकळीच्या चिंतामणीला देखील आहे। तरुणाईमध्ये या गणेश मंडळाचं कौतुक जास्त आहे। बघा, मुंबईचा शाहू सुदर्शन चक्र आणि धनुष्यबाण हाती असलेली अशी भव्य अशी बाप्पाची मूर्ती आहे, गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।